नमस्कार। आज फाल्गुन शुक्ल द्वादशी शके 1942। मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यात एकाच दिवसात कोरोना रुग्णांनी ओलांडला 900चा टप्पा। विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक लोकहितासाठी उच्च न्यायालयामध्ये सहमती करार करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना। आणि शासनाच्या एका परिपत्रकामुळे सहकारी संस्थांमध्ये निर्माण झाला संभ्रम। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। गेल्या काही दिवसात ठाण्यामधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते। काल तर नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठीच वाढ झाली असून आता कोरोना रुग्णांनी 900चा टप्पा ओलांडलाय। काल ठाण्यामध्ये 932 नवीन रुग्ण आढळले। राज्याप्रमाणे ठाण्यामध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे। काल सर्वाधिक रुग्ण हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आढळले। माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये 218, वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये 158, लोकमान्य नगर 64, नौपाडा कोपरी 133, उथळसर 87, वागळे 96, कळवा 104, दिवा 58 तर मुंब्रामध्ये केवळ 17 रुग्ण आढळलेत। कोरोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर ठाणेकरांनी कोरोना विषयक नियमांचे पालन न केल्यास ठाण्यातही लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे। राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या अधिकाऱ्यांनी काल स्फोटक ठेवण्या प्रकरणातील आरोपी सचिन वाजे यांना पुन्हा एकदा रेतीबंदर येथील खाडीवर आणलं होतं। सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाजे यांना 13 मार्चला अटक झाली होती। काल त्यांची पोलीस कोठडी संपली, त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्यांना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। सचिन वाजे यांनी ज्या स्कॉर्पिओमधून स्फोटकं ठेवली होती ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती। याच मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाजे यांनी केल्याचा आरोप आहे। काल रेतीबंदर येथे ज्या ठिकाणी मनसुख हिरेनचा मृतदेह मिळाला होता त्या ठिकाणी सचिन वाजे यांना आणण्यात आलं होतं। राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे सुमारे 7 ते 8 अधिकारी त्यांच्या समवेत होते। ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताण लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक बांधणे काळाची गरज आहे। या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुख्य सचिवांनी लोकहितासाठी उच्च न्यायालयामध्ये सहमती करार दाखल करावेत अशी सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे या संदर्भात बैठक झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते। ठाणे रेल्वे स्थानक 150 वर्षापूर्वींचे आहे। सध्या या स्थानकावरून दररोज सुमारे 12 लाख प्रवासी प्रवास करतात। गर्दीचा अतिरिक्त ताण लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अतिक्रमित जागेवर विस्तारित स्थानक उभारण्याचा प्रस्ताव गेल्या 5 ते 6 वर्षांपासून प्रलंबित आहे। खासदार राजन विचारे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। ठाणे ते मुलुंड दरम्यान हे नवीन रेल्वे स्थानक रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलंय। त्याचा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत समावेश करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
हा प्रकल्प व्यावसायिक वापरासाठी नसून लोकहितासाठी करण्यात येणार आहे. कुठलीही खाजगी संस्था त्याची अंमलबजावणी करणार नाही. ठाणे महापालिका मनोरुग्णालयाच्या बाधित होणाऱ्या 3 इमारतींचे बांधकाम करून देणार आहे. प्रकल्पाला विलंब होत असल्याने त्याच्या खर्चात वाढ होत असल्याचा मुद्दा लक्षात घ्यावा. या सर्व बाजू पाहता मुख्य सचिवांनी लोकहितासाठी उच्च न्यायालयात कन्सेंट टर्म फाईल दाखल करावेत अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ध्वजाला प्रणाम करून गुरुदक्षिणा देतात, तर खंडणी ही काँग्रेसमध्येच द्यावी लागते. आता काँग्रेस हा लिंबूटिंबू पक्ष झाला असून त्यांना कोणीही महत्त्व देत नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने कोपरी आणि वाळकुम येथे शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. महाविकास आघाडी सरकार कोरोना नियंत्रणात अपयशी ठरले. लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असून खंडणी वसुलीचे सत्र सुरू आहे. राज्यात लाखो सामान्य कुटुंबांना अंधारात ढकलले गेले, तर राज्यातील 70,000 शेतकऱ्यांची वीज बिलं खंडित केली. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता हवालदिल झाली आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारनेच खंडणी वसुली सुरू केली आहे. अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या मंत्र्यांच्या जावयाला अभय दिलं गेलंय. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तब्बल 15 दिवस मुख्यमंत्र्यांनी खिशात ठेवला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र हा गुन्हेगारांच्या सावटाखाली आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील महिलाही असुरक्षित झाल्या आहेत. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी भाजपाच्या महाराष्ट्र वाचवा अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. 1977च्या निवडणुकीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही पराभव पत्करावा लागला होता. अब जनता आई है, अब सिंहासन खाली करो असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागेल असं भाकीत केलं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील जिलेटिन कांड्यांची मोटार ठेवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्यावर वरदहस्त कोणाचा? सचिन वाझे यांना कोणी अभय दिलं असा प्रश्न पाटील यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शक्ती केंद्र प्रमुखांना मार्गदर्शनही केलं. शासनाच्या एका परिपत्रकामुळे सहकारी संस्थांमध्ये झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. शासनास 23 मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकामुळे सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समज वार्षिक सर्वसाधारण सभेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असा झाला होता. मात्र या परिपत्रकाचा अर्थ तसा नसून ही मुदतवाढ फक्त ऑनलाईन सभा घेण्यासाठी आहे. मात्र ही मुदतवाढ वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी असल्यास अशी मुदतवाढ देण्याची कुठलीही तरतूद सहकारी संस्था अधिनियमामध्ये नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुदतवाढ द्यायचीच असेल तर सहकारी संस्था अधिनियममध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसा बदल न करता परिपत्रक काढून अशी मुदतवाढ देता येत नाही. 97व्या घटना दुरुस्तीनंतर मुदतवाढ देण्याची असलेली तरतूद रद्द झालेली आहे. त्यामुळे शासनाने हे काढलेले परिपत्रक कायद्याशी सुसंगत नसून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं आहे.
शासनाने याबाबत तत्काळ निर्णय घेणं आवश्यक आहे, अन्यथा 31 डिसेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुदतवाढ दिली आहे असं समजून संस्था वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्चच्या अगोदर घेणार नाहीत आणि अशा वार्षिक सर्वसाधारण सभा न घेतलेल्या सहकारी संस्थांवर तत्काळ प्रशासक नेमला जाईल। त्यामुळे शासनाने याबाबत अत्यंत तातडीने निर्णय घेऊन जाहीर करणे आवश्यक आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेला मुदतवाढ द्यायचीच असेल तर तत्काळ राज्यपालांच्या सहमतीने अध्यादेश काढावा लागेल, तरच ही मुदतवाढ कायदेशीर समजली जाईल, अन्यथा सहकारी संस्थांवर प्रशासक नेमावा लागेल। त्यामुळे हा संभ्रम तत्काळ दूर करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था महासंघाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 3,318 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 2,70,830 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 6,420 जणांचा मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 22,091 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण 2,99,341 पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेलेत। ठाणे महापालिका क्षेत्रात 932 नवे रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला नाही। सध्या 6,127 रुग्ण उपचार घेत आहेत। 63,441 कोरोना रुग्ण बरे झालेत तर 1,432 जणांचा मृत्यू झालाय। ठाणे ग्रामीणमध्ये 77 नवे रुग्ण, 2 मृत्यू तर 745 रुग्ण उपचार घेत असून 19,310 जण बरे झालेत तर 605 जणांचा मृत्यू झालाय। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाण्यात एकाच दिवसात कोरोना रुग्णांनी ओलांडला 900चा टप्पा। विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक लोकहितासाठी उच्च न्यायालयामध्ये सहमती करार करण्याची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना। आणि शासनाच्या एका परिपत्रकामुळे सहकारी संस्थांमध्ये निर्माण झाला संभ्रम। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।